तुम्हाला सगळ्यांना या महिला दिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा। या ठिकाणी रियांशच्या माध्यमातून ज्या महिलांनी मोठं कर्तृत्व गाजवलं, तुमच्या सगळ्यांचं दर्शन करत असताना, तुम्हाला सगळ्यांना प्रणाम करत असताना मलाही अतिशय आनंद होतोय। जिजामाता ज्यावेळेस उभी राहते त्यावेळेस एक शिवबा घडतो। इतक्या जिजामाता समोर बसलेल्या आहेत फेटे घालून, त्यामुळे रियांश खूप मोठा होणार यात शंका नाही। तुमच्या कर्तृत्वाच्या कहाण्या मी माझे मित्र मधुकरराव यांच्याकडून कायम ऐकत असतो। कशा पद्धतीनं महिला देखील या रियांशच्या व्यवसायामध्ये एक पाऊल पुढे टाकतायत आणि स्वतःच्या हिमतीवर, स्वतःच्या कर्तृत्वावर अनेक मर्सिडीज या रॅम्पवरून आता खाली जाताना मी पाहिल्या, त्यावेळेस माझा ऊर आनंदानं भरून आला। पुढच्या वर्षी ही जागा कमी पडली पाहिजे आणि अशा 5000 मर्सिडीज इथून खाली उतरल्या पाहिजे, अशा शुभेच्छा तुम्हाला देतो। भगिनींनो, तुम्हाला एक महात्म्य सांगतो या जागेचं। ही जी शिक्षण प्रसारक संस्थेचं हे संगमनेर कॉलेज जिथे तुम्ही आज बसलेला आहात, या कॉलेजमध्ये जवळजवळ 8000 विद्यार्थी शिकतात। अतिशय ग्रामीण भागातले विद्यार्थी असतात, जिल्हा परिषदेच्या शाळेतून शिकून इथे आलेले असतात, त्यांना इंग्रजीचा गंधही नसतो, परंतु या कॉलेजमध्ये आल्यानंतर वेगवेगळ्या प्रकारचे स्किल्स त्यांना जे दिले जातात, त्या स्किल्सच्या माध्यमातून 12वी नंतर केवळ 2 वर्ष ती मुलं शिकतात आणि तिसऱ्या वर्षी त्या मुलांची इंटर्नशिप कुठेतरी फॉरेनमध्ये आम्ही त्यांना ॲडजस्ट करतो। या वर्षभरामध्ये जवळजवळ 26 विद्यार्थी वेगवेगळ्या देशांमध्ये इंटर्नशिप करायला या महाविद्यालयातून गेले आणि त्यांना दरमहा $2.25 ते 2 लाख रुपये इंटर्नशिप कालखंडाचं स्टायपन मिळतं आणि 1.5 वर्ष त्यांनी ती सर्व्हिस पूर्ण केली की पुन्हा शेवटची परीक्षा द्यायला ते इथे येतात आणि त्यानंतर 4 ते 5 लाख रुपयांचं पॅकेज घेऊन पुन्हा परदेशी जातात। या महाविद्यालयात स्किल डेव्हलपमेंट हा अतिशय महत्त्वाचा भाग समजला गेला। या ठिकाणी येणारी ग्रामीण मुलं आकाशाला गवसणी घालतात, असं या जमिनीचं महात्म्य आहे, या कॅम्पसचं महात्म्य आहे। आज आपण सर्वजण या ठिकाणी महाराष्ट्रातून आणि महाराष्ट्राच्या बाहेरूनही अनेक लोक आलेले आहेत। या भूमीत आलं आणि या मातीचा स्पर्श झाला की प्रगतीचे पंख फुटल्याशिवाय राहत नाहीत। नारी की रक्षा, देश की सुरक्षा, यही रियांश का संकल्प और अभियान है। सगळे डायमंड जे या ठिकाणी होते ते सगळे डायमंड आणि माझ्या मागे उभ्या असलेल्या सगळ्या या भगिनी ज्यांनी स्वकर्तृत्वानं एक अद्भुत असं काम पराक्रम गाजवून दाखवलेलं आहे, त्या सगळ्या झाशीच्या राणी या ठिकाणी मागच्या बाजूला उभ्या आहेत। तुम्हा सगळ्यांचं मनःपूर्वक अभिनंदन।